श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या चरित्रामृतसार या सत्रातला हा भाग 5वा। ओम नमः शिवाय। माताजींची लहानपणापासून कोणतीही गोष्ट सुंदर व पवित्र करण्याची सवय असल्यामुळे गुरुसेवेत त्यांना सत्वर यश आले। इतकेच नव्हे तर गुरु प्रसन्न होऊन जगदोद्धाराचे सूत्र त्यांनी त्यांच्या हाती दिले। माताजींना गुप्त राहणे फार फार आवडते, तरी देवाला त्यांच्यापासून अनेकांना सहाय्य मिळवून द्यावयाचे असल्याने इसवी सन 1952 सालापासून श्री हरी मंदिरावर भक्ती मार्गाची पताका जोरात फडकू लागली आणि लांब लांबची मंडळी श्री हरी मंदिरात येऊ लागली। माताजींची शांत मूर्ती पाहिली, त्यांची मंजूळ वाणी ऐकली किंवा त्यांचे प्रेमळ हास्य पाहिले तर आमचे मन इतके तल्लीन होते की आपण जागेवरून हलूच नये असे वाटते। इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या माणसाला जो जो हात लावेल तो त्याला जसा चिकटतो, त्याप्रमाणे आनंदरूप माताजींच्या सहवासात जे जे जातात ते सर्व आनंदाने भरून जातात। माताजींना शिष्य संग्रहाची मुळीच आवड नाही। फक्त आपल्या सहवासात आलेल्या मंडळींनी नियमित देवाला आळवावे आणि त्यांचे दुःख कमी झालेले आपण पाहावे असे मात्र त्यांना वाटते। म्हणून कधी कधी बायकांना उद्देशून माताजी सांगतात की इथे काही विशेष आहे असे एखाद्या मैत्रिणीने किंवा शेजारच्या बायकांनी सांगितल्यावरून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका। मी वारकरी नाही किंवा माझ्या अंगात देव येत नाही। अगर येथे ताईत अंगारा असले काही दिले जात नाही। फक्त नियमित देवाची प्रार्थना केली असता आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि आपल्या दुःखाचे निवारण होऊन आपण कायमचे सुखी होतो हे मात्र येथे सांगितले जाते। देवाची प्रार्थना करण्याची पद्धत येथे शिकविली जाते आणि प्रत्येकाकडून प्रार्थना करवून घेतली जाते। म्हणून मी तुम्हाला सांगते, काही ना काही प्रश्न विचारण्यापेक्षा किंवा उपदेश घेण्याची घाई करण्यापेक्षा प्रथम तुम्ही रोज भजनाला वेळेवर या आणि मी जसे बोलते तसे माझ्या वागण्यात दिसून येते की नाही याचे सूक्ष्म निरीक्षण करा। जर तुम्हाला माझ्या वागण्यात काही गैर दिसले नाही, तसेच तुमच्या मनाला मी सांगितलेला बोध खरोखरच पटला आणि दिवसेंदिवस समाधान वाढत असल्याचा अनुभवही आला, तरच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। त्यापासून फायदा हा होईल, संसारातील तापत्रय कमी होईल, अन्य ठिकाणी मन भटकायला जाणार नाही आणि भक्तीची बैठक सत्वर दृढ होईल। माताजींच्या सहवासात बालकापासून वृद्धापर्यंत कोणालाही घरची तर आठवण होत नाहीच, परंतु करमणुकीसाठी थोडा वेळ बाहेर जाऊन यावे असे देखील वाटत नाही। भुकेल्याला अन्न मिळाले, अगर तहानलेल्या पाणी मिळाले असता त्याची जशी तृप्ती होते त्याही पेक्षा 1000 पटीने येथे मनुष्य तृप्त होतो। म्हणजेच येथे भूक, तहान, झोप या सर्वांचेच विस्मरण होते। त्यामुळे प्रत्येक मनुष्याला क्षणभर आपण ब्रह्मानंदात पोहत आहोत की काय असा भास होतो। माताजींना स्वच्छता व शांतता फार लागते, त्यामुळे श्री हरिमंदिराच्या आवारात प्रवेश करताच स्वयंपाकघरापासून ते फाटकापर्यंत स्वच्छता व टापटीप दिसून येते।
माताजींची राहणी अगदी साधी असल्यामुळे त्यांच्या अत्युच्च विचारसरणीची सहजासहजी कोणालाही कल्पना येत नाही. उदाहरणार्थ, श्री हरी मंदिरात कुंपण छाटणे, रान काढणे, पाणी ओढणे, झाडलोट करणे, फुले तोडणे, हार करणे, धान्य भाजी निवडणे इत्यादी कामे माताजी करीत असता पाहून कोणी नवखी आलेली मंडळी त्यांना माताजींची सेवेकरी समजून, माताजी गावात आहेत काय हो, आम्हाला त्यांची भेट करून देता का, इत्यादी प्रश्न ते माताजींनाच विचारीत. तेव्हा माताजी भेटायच्या वेळी भेटतील तोवर तुम्ही हातपाय धुवून या असे स्वतः त्यांना सांगून त्यांच्या पुढे चहा फराळाचे ठेवीत असत. त्यावर रोज येणाऱ्या बंधू भगिनींपैकी कोणी आले आणि त्यांनी माताजींना नमस्कार केलेला पाहिला किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी माताजींची ओळख लागली किंवा भजनात माताजी आसनावर येऊन बसल्या म्हणजे मग कोणाला आश्चर्य वाटे तर कोणाला शरमल्यासारखे होई. माताजींच्या जवळ इतका चिक्कूपणा आहे की श्री हरी मंदिराच्या आवारात पडलेल्या झाडाचा पाला माताजी जमवून ठेवतात आणि आपल्या आंघोळीचे पाणी त्यावर तापवितात. इतरांसाठी पाणी तापवायला मात्र लाकडाचा उपयोग केला जातो. माताजींचे औदार्य तर अवर्णनीयच आहे. त्यांना कोणी डाळ, तांदूळ, गूळ, तूप इत्यादी शिधा जर आणून दिला तर तो स्वतःसाठी उपयोगात न आणता भक्तगणांना काही ना काही निमित्त पुढे करून त्या सुग्रास भोजन देतील. कोणी त्यांना मनुका, खारका, काजू इत्यादी अर्पण केलेला सुकामेवा त्या भोजनोत्तर भक्त मंडळींना मुखशुद्धीसाठी देऊन टाकतील. कधी आपणास अर्पण केलेली वस्तू लगेच प्रसाद म्हणून ज्याची त्याला देऊन टाकतील, तर कधी एखाद्या सणानिमित्त ह्याची वस्तू त्याला आणि त्याची वस्तू ह्याला गुपचूप देऊन टाकतील. त्याचप्रमाणे त्यांना एखाद्या भक्ताने सणानिमित्त बहुमोलाची वस्तू जरी अर्पण केली तरी ती स्वतःसाठी त्या कधीच उपयोगात आणत नाहीत. ती वस्तू कोणाला देण्याने तिची योग्य जोपासना होईल त्यांना ती देऊन टाकतील, पण दुसऱ्या क्षणापासून त्यांना त्याचे स्मरणही राहणार नाही. माताजी एखाद्या योद्ध्याप्रमाणे वावरत असल्याने त्यांच्या समोर ऐश्वर्याचा मोठा ढिगारा जरी पडला तरी त्यांच्या उदास वृत्तीत कधीच फरक पडलेला मला दिसला नाही. माताजींचा व्याप जरी मोठा असला तरी पण तो सांभाळण्याची हिंमत त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या वागण्यात किंचित देखील हयगय होत नाही किंवा गाजावाजा झालेला दिसून येत नाही. माताजी आपल्या प्रेमळ स्वभावाने आधी आम्हाला जवळ करतात. त्यावर कधी गोड तर कधी कटू शब्द वापरून अंधश्रद्धा, रूढी या सुखाच्या मार्गावरील अडचणी असल्याचे आमच्या मनाला पटवून देऊन सत्वर अंतर्बाह्य पवित्रता येण्यासाठी आमच्या योग्यतेप्रमाणे आम्हाला साधन करण्यास सांगतात. माताजींची सूक्ष्म अवलोकन करण्याची दृष्टी असल्यामुळे त्यांच्या कीर्तन सेवेच्या 12 वर्षाच्या प्रवासात त्यांना समाज जीवनाची कल्पना येण्यास वेळ लागला नाही. त्या स्वतः निराळ्या वृत्तीच्या असून सुद्धा कोणालाही न ओळखण्या इतपत साधेपणाने वागून प्रेमाने व कळकळीने गरीब व मध्यम स्थितीतील प्रापंचिक लोकांना त्यांनी हाताशी धरले आणि सर्वांना युक्तिप्रयुक्तीने भक्ती मार्गाकडे वळविले. 12 वर्षाच्या अवधीत माताजींनी दीनदलितांच्या सेवेची एकही संधी दवडली नाही. स्त्रियांना आर्य स्त्रीचा पवित्र धर्म मार्मिक तऱ्हेने पटवून दिला. त्यांनी रंजल्या गांजल्यांचे दुःख तर दूर केलेच, पण त्यांना सन्मार्गालाही लावले. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटल्याने
त्यांनी आजवर असंख्य लोकांना तो मार्ग दाखविला. हरिनामाचा घोष करण्याचा महामंत्र त्यांनी असंख्यांना दिला आणि मानसिक शांतीचा व कौटुंबिक सुखाचा खरा-खुरा राजमार्ग दाखविला. हा दाखविताना जी जी मोहाची ठिकाणे भेटली त्यापासून त्या खूपच दूर गेल्या. निसर्गाशी एकरूपता कशी साधता येते याचाही आदर्श त्यांनी घालून दिला. परमेश्वर सर्वांचा मायबाप असून आम्ही लेकरांना त्याचे प्रेम संपादन करण्याचा सारखाच हक्क आहे, अशी समतेची शिकवण त्यांच्याकडून सर्वांना दिली गेली. एकंदरीत जनांचे दुःख दूर करण्याकडे त्यांनी अशा तऱ्हेने संपूर्ण लक्ष पुरविले. निसर्ग हाच माणसाचा महान गुरु आहे. त्याची सेवा करणे हाच श्रेष्ठ मानवी धर्म आहे, याची प्रचिती त्या वारंवार आणून देत असल्याने माताजी या संसारी माणसांच्या संत बनल्या यात नवल नाही. त्या गुरुसेवेत तत्पर असता अनेक नाट्यमय घटना प्रत्यक्ष घडून आल्या, पण सद्गुरूंनी आश्वासन दिल्याप्रमाणे त्या वेळी कधी प्रत्यक्षपणे सिद्धप्पा हुबळीकर, गुरुनाथ हुबळीकर अशा नावाने, तर कधी अप्रत्यक्षपणे येऊन संकटातून मुक्त केल्याचा पदोपदी त्यांना अनुभव आला. 12 वर्षाच्या काळात जे लोक माताजींना बोलावणे करीत ते त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च पाहत असत. त्यांना एक स्वतंत्र खोली देऊन त्यांची उत्तम प्रकारे बडदास्त ठेवीत असत. माताजी केवळ बायकांशीच आणि तेही जरुरीपुरतेच बोलत असत. एरवी सदा एकांतात राहत असत. ज्या गावी त्यांचा मुक्काम असे त्या गावाहून दुसरे गावी जाण्यापूर्वी एखाद्या शाळेत माताजी कीर्तन करून मुला-मुलींना समजेल अशा भाषेत त्यांना बोध करीत. शाळेत जमलेले पैसे त्या शाळेलाच देऊन सोडीत. जर देवळात कीर्तन झाले तर समोर पैसे, तांदूळ इत्यादी जे काही येईल ते सर्व त्या भटजीला देऊन टाकीत. हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात जाई ते लोक दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्याकडे येऊन समोर पैसे ठेवीत. त्या पैशातून माताजी लोकर, कापड इत्यादी वस्तू आणीत आणि ज्या घरी त्यांचा मुक्काम असे त्या ठिकाणी आपल्या खोलीत बसल्या बसल्या त्यांचे शर्ट, फ्रॉक, स्वेटर्स, पायमोजे, झबली, टोपडी, जॅकेट इत्यादी तयार करीत आणि त्या घरच्या मुलामुलींना घालून पाहून त्याचा आनंद लुटीत असत. सणानिमित्त त्यांना कोणी पातळ, कापड वगैरे जे देत ते ज्या ज्या घरी उतरत असत त्या घरच्या मुख्य मालकीणबाईला देत असत. कित्येक ठिकाणी त्यांना एकट्यांना गमणार नाही असे वाटून घरची मंडळी संतचरित्रे, अभंगाच्या गाथा किंवा इतर सद्ग्रंथ त्यांच्या पुढे वाचावयास आणून ठेवीत. तेव्हा अनायासे चालून आलेल्या सद्ग्रंथांचा आपल्याकडून अनादर होऊ नये म्हणून माताजी ती पुस्तके वाचून त्यातील पदे, अभंग व गोष्टी उतरवून घेऊन ते संग्रही ठेवीत असत. 12 वर्षांनंतर बाळगोपाळ व माय बहिणींना भजनाचा पाठ देण्याचे जेव्हा माताजींनी ठरविले तेव्हा ते अभंग व पदे एकत्र करून परमार्थ मार्गप्रदीप या नावाचे पुस्तक छापविण्यात आले. माताजी आपण होऊन ज्या ज्या गावी गेल्या त्या गावी त्यांना आलेला अनुभव अगदीच वेगळा. 10 ठिकाणी जागेबद्दल चौकशी केल्यावर कोठे पडवी, कोठे गोठा तर कोठे लाकडाची खोली उतरण्यास मिळे. दक्षिण कानडा जिल्ह्यात व उत्तर कानडा जिल्ह्यात पडवी बंदिस्त करण्याची पद्धत नाही. क्वचित ठिकाणी पावसाळ्यापुरत्या तट्ट्या बांधतात. माताजींची सवय ही की बंदिस्त असल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. त्यामुळे पडवीत उतरणे झाले की रात्रभर जप करून त्या वेळ घालवीत असत. एकदा माताजी कीर्तनाला गेल्यावेळी पडवीत ठेवलेले त्यांचे पातळ नाहीसे झाले.
त्या कधी 2 पेक्षा अधिक पातळे बरोबर घेत नसत. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी असेपर्यंत जुनेरे नेसून ते पातळ धुवायचे आणि वाळल्यावर तेच पातळ नेसावयाचे असे केले. एके दिवशी पांघरायची चादर नाहीशी झाली, तरी पण ती गोष्ट त्यांनी कोणालाही बोलून दाखविली नाही. उतरायला गोठा मिळाला तर आतून त्याला कडी नसावयाची. त्यामुळे रात्री दरवाजाला दोरी बांधून घेऊन एखादा मोठा दगड लावून त्या ठेवीत. गोठ्यामध्ये डासांची गर्दी असावयाची. त्यामुळे डोक्यापर्यंत जुनेरे पांघरून त्या बसत आणि जप करून रात्र घालवीत. लाकडाच्या खोलीत उतरणे झाले तर त्याला खिडकी नसावयाची. माताजींना सारखा वारा लागत असल्याने दरवाजा बंद केला की त्यांचा जीव गुदमरल्यासारखा होई. त्यामुळे झोप येत नसे. ती रात्र घालविणे त्यांना मोठे जड होई. उतरलेल्या ठिकाणी कधी कोणी म्हणत, थंड पाण्याची आंघोळ करू नका, हे घ्या ऊन पाणी. कोणी म्हणत, आम्ही सर्व थंड पाण्याचीच आंघोळ करतो, म्हणून तुम्हाला पण थंड पाण्याचीच आंघोळ करावी लागेल. कोणी आपल्या नानीघरात आंघोळ करा म्हणत, तर कोणी विहिरीवर आंघोळ करा म्हणत. नदीचा गाव असला तर माताजी बायकांबरोबर नदीवर आंघोळीला जात. विस्मरणामुळे 8-8 दिवस डोक्याला तेल नसावयाचे. कोणी हे घ्या तेल, डोक्याला घाला, असे म्हणून तेल देत, तेव्हा त्या डोक्याला तेल घालीत. त्याचप्रमाणे कधी 15 दिवस, तर कधी महिना, तर कधी अधिक दिवस सुद्धा डोक्यावर पाणी घेणे राहून जाई. 8 दिवसाला डोक्यावर पाणी घ्यायची तुमची पद्धत नाही का? कारण आमच्याकडे येऊन 15 दिवस झाले, तरी तुम्ही अद्याप डोक्यावर पाणी घेतलेले नाही, असे बायका विचारीत. तेव्हा माताजींचे डोक्यावरून पाणी घेणे होई. कधी कोणी शिजवून खा म्हणून स्टोव, भांडी, तांदूळ देत. त्या दिवशी माताजी दूध भात जेवीत. दूध न मिळाल्यास दुधाऐवजी पाणी घालूनही जेवीत असत. कधी कोणी स्टोव, भांडी देण्यास धजत नसत. त्यावेळी माताजी केळी, पोहे दुधात कुस्करून खात असत. हा त्रास कुठवर म्हणाल तर 1-2 कीर्तने होईपर्यंत. मग जेते आमच्याकडे राहायला या, आमच्याकडे राहायला या म्हणून आग्रह करीत आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून जपत असत. ओम नमः शिवाय.